महाराष्ट्रातील 80% अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। काल दिवसभर मंत्रालयात होतो। संतोष वागणे शिक्षक समन्वय संघाच्या अधिकृत अशी पोस्ट पण टाकली, पण तरी देखील मला फोन यायचं काही थांबत नाही। त्याच्यामुळे नाईलाजाने मी ही व्हिडिओ क्लिप आपल्या माहिती करता देतोय। काल सकाळी माझ्यासोबत रहाटे काका, संतोष वाघ, श्री जामनिकजी आणि असंख्य आकाश राठोड, वायदंडे हे होतेच। आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार असगावकर, आमदार जमो अभ्यंकर, आमदार विक्रम काळे हे पण होते। आम्ही सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार प्रत्यक्षात होतील। त्रुटीचा विषय काढला, हसले आणि निघून गेले। त्यामुळे आमच्या जीवात धाकधूक होतीच। मग आम्ही म्हणजे मी, रहाटे काका, संतोष वाघ या सगळ्यांनी माननीय आमदार रावल साहेबांची भेट घेतली। त्यांच्या 4 शाळा आहेत, त्यांना तो प्रश्न व्यवस्थित माहिती होता। त्यांनी त्रुटीचा विषय गिरीश महाजन यांना फोन करून सांगितला आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे म्हात्रे साहेब आणि श्रीकांत देशपांडे येत आहेत, तुम्ही त्यांचं समाधान करा, त्रुटीला न्याय द्या। मग ज्ञानेश्वर म्हात्रे, मी, परत तुमचे सगळे प्रतिनिधी आम्ही गिरीश महाजन साहेबांकडे गेलो। गिरीश महाजन साहेबांनी तात्काळ देओल साहेबांना आणि समीर सावंत यांना बोलावून घेतलं। तिथं जवळपास अर्धा तास चर्चा झाली। त्या चर्चेत श्री देओल आणि श्री सावंत यांनी मान्य केलं की हा अन्याय आहे, त्रुटीचा टप्पा द्यायला पाहिजे। त्या दृष्टीने गिरीश महाजन यांनी सांगितलं की त्रुटीचा टप्पा तुम्हाला मिळेल। त्यासाठी आत्ता जो शासन निर्णय निघतो आहे त्याच्यात तो मुद्दा असेल का, तर त्याच्यात तो मुद्दा कदाचित राहणार नाही, त्यात ठेवण्याचा प्रयत्न करतोय। पण जर कदाचित नसेल तर शुद्धीपत्रक काढून त्रुटीच्या मुद्द्याला न्याय देण्यात येईल असं स्पष्ट त्या बैठकीत ठरलं। गिरीश महाजन देवदूत आहेत, तेच आपल्याला पूर्णपणे मदत करता आहेत, तेच मुख्यमंत्र्यांना सगळं सांगता आहेत। आम्हीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतो आहे, या सगळ्या प्रकरणाच्या मागे लागून आहे। आता तुर्तास मतितार्थ एवढा, ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वाढीव टप्प्याचा पगार मिळणार। मतितार्थ दुसरा, त्रुटीवर अन्याय होणार नाही। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।